आता विश्व पंचनामे झाल्यानंतर जी काही फिगर येईल, जी यायची ती येईल, तेवढी रक्कम तर शासनाला द्यावीच लागेल. कारण शेवटी नुकसान तर शेतकऱ्यांचं झालेलंच आहे. एनडीआरएफ, एमडीआरएफ यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मदत करतो, पण ती मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामध्ये त्यांचं काही होणार नाही. विमा कंपनीकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा ओघ या ठिकाणी सुरू करावा लागेल आणि राज्य सरकारला स्वतः त्यामध्ये आपली काही या ठिकाणी रक्कम टाकावी लागेल आणि राज्य सरकारही त्यासाठी प्रयत्नशील आहे. 2000 कोटी प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी राज्य सरकारने वाटप केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे सध्या 8 दिवस खूप होतात. पंचनामे आले की तात्काळ लगेच पैसे आरटीजीएसने आणि त्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट नावावरती ज्या ठिकाणी पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत. त्यामुळे पहिल्या वेळेस जी काही नुकसान झाली त्याची आपण या ठिकाणी काही ठिकाणी भरपाई केलेली आहे, काही ठिकाणी भरपाई सुरू आहे आणि पाऊस थांबत नाही. त्यामुळे काही वेळा पंचनाम्याची पण अडचण निर्माण होते. परंतु तरी सुद्धा जेवढी काही नुकसान होईल तेवढ्या नुकसानीला सरकार निश्चितपणे बांधील आहे आणि सरकार त्यासाठी प्रयत्न करेल.